किस सेवा के निमित्त बने हुए हो? उत्तर, जैसे बाप सारे विश्व को लिबरेट करते हैं, सब पर ब्लिस करते हैं, पीस मेकर बन पीस स्थापन करते हैं, ऐसे तुम बच्चे भी बाप के साथ इस सेवा के निमित्त हो। तुम हो सैल्वेशन आर्मी। तुम्हें भारत के डूबे हुए बेड़े को सैल्वेश करना है। 21 जन्मों के लिए सबको संपत्तिवान बनाना है। ऐसी सेवा तुम बच्चों के सिवाय और कोई कर नहीं सकता। ओम शांति। यह तो एक ही बाप, टीचर, गुरु है। जब तक बच्चों को अपना न बनाए तब तक शो निकाल न सके कि हम फलाने के बच्चे हैं, उनकी मिल्कियत के हम हकदार हैं। पहले पहले तो बाप बच्चों को अपना बनाते हैं। बच्चे भी कहते हैं हमने अपना बनाया है। बच्चे जानते हैं फादर का शो कैसे करना है। हम हैं ईश्वर की औलाद प्रैक्टिकल में। यूं तो ईश्वरीय औलाद हर एक समझते हैं, ओ गॉड फादर कहते हैं। तर बाबा म्हणतात दुनियेमध्ये पण बहुसंख्य बरेच जण असे समजतात की तो आपला माता पिता आहे, परमेश्वराला माता पिता मानलेले आहे, गॉड फादर म्हणतात, परमपिता म्हणतात, पण प्रत्यक्षात बाबा म्हणतात तुम्ही माझे बच्चे बनलेले। आता आपण डायरेक्ट बच्चे बनलेले, ते इनडायरेक्ट है। तो अभी बाबा म्हणता है अभी तुमने मुझे अपना बनाया, मैंने तुमको अपना बनाया। अभी तुम जानते हो कि मेरा शो कैसे करना है, कसं दाखवून द्यायचंय की आपण बाबाचे बच्चे, हे आपल्याला माहिती आहे। जसा बाबा आहे तसं आपण दिसले पाहिजे। जे जे काही आपल्यामध्ये आहेत खराबी, जी द्वापरपासून आलेली आहे, तिला आपल्याला काढत चालायचं आणि जसं बाबा आहे तसं आपल्याला बनायचं। जो दुनिया वाल्यांना लक्षात आलं पाहिजे कि भगवान है तो फिर कैसा है, उनको वो ये बात हमारे द्वारा समझ में आनी चाहिए। अगर भगवान होगा तो इनके जैसा होगा, इथपर्यंत बाबा सांगतो। तर त्या लेवलला आपल्याला पोहोचायचंय। वही फादर बैठ पढ़ाते हैं, सृष्टि चक्र के आदि मध्य अंत का राज बताते हैं। बच्चे जब समझते हैं तो फिर औरों को भी समझाते हैं कि सृष्टि चक्र कैसे फिरता है। गाया भी जाता है, वर्ल्ड की हिस्ट्री ज्योग्राफी रिपीट होती है, परंतु यह नॉलेज तुमको मिलती है इस समय, जबकि पुरानी दुनिया का विनाश, नई दुनिया की स्थापना होती है। अभी वर्ल्ड का चक्र पूरा होता है। कलियुग अथवा पुराना युग पूरा हो, नई दुनिया, नया युग शुरू हो रहा है। सुप्रीम बाप बैठ समझाते हैं, नई दुनिया नया युग था तब भारत में बरोबर देवी देवताओं का राज्य था। 2 युग एक ही वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी राज्य था। वह विश्व के मालिक थे। कौन? भारतवासी आदि सनातन देवी देवताएं। भल थे भारत खंड के मालिक, परंतु बेहद विश्व के मालिक थे। कोई पार्टीशन नहीं थी। सागर, आकाश, वायु, पृथ्वी, सबका एक ही भारत मालिक था। तो बाबा म्हणता है की हे सृष्टीचे जे रहस्य आहे हे आता तुम्हाला समजलेले, तुम्हाला समजत चाललेले, तुम्हाला क्लियर झालेले कसं या दुनियाचा इतिहास भूगोल है। तो तुम्हें ये बातें औरों को समझानी है, दूसरा कुछ नहीं समझाना है हमें औरों को। ये ज्ञान की बातें, ये सत्य बातें हमें सबको समझानी है। अभी हमारा टाइम सफल करना है, दुनिया वालों को रास्ता बताना है। आता रिकाम्या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये। बाबा कोण आहे हे कळालं पाहिजे सगळ्यांना,
आणि त्यांना जर कळत जरी नसेल तरी दुनिया पहिले कशी होती हे तर आपण त्यांना सांगू शकतो. शिवबाबा कोण आहे किंवा मग शिव शंकर ब्रह्मा कोण आहे हे कळायला वेळ जरी लागत असेल तरी बाबा म्हणताय ये बात तो तुम सबको समजा सकते हो. भलेही बाबा आपल्याला सांगतो की त्यांना बाबा कळाला नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना बाकीच्या गोष्टी सांगू नका. पण आता अशी स्थिती झालेली की त्यांचं ऐकण्याची मूडमध्येच राहत नाही कोणी. त्यांना ऐकूनच घ्यायचं नाही. त्यांना काही घेणं नाही की परमात्मा कोण आहे परमेश्वर कोण आहे. जे चाललंय ते चाललंय. जे आपण करतोय जे करत आलेले जे दुसरे करताय ते करायचं. त्यामुळे मग आपण या पद्धतीने पण जाऊ शकतो की दुनियेची हालत तर प्रॅक्टिकल मध्ये समोर आहे. दुनिया कशी होत चाललेली हे प्रॅक्टिकल मध्ये दिसतंय सगळं. तर त्यांना आपण हे सांगू शकतो की पहिले अशी नव्हती दुनिया. ही जी दुनिया आज आपल्याला दिसती अशी ही पहिले अशी नव्हती. ही इतकी खराबी पहिले नव्हती. पहिले खूप सुंदर दुनिया परमेश्वराने बनवलेली आहे. देवी देवतांचं राज्य होतं. देवी देवता राहत होते तिथं. ती जी दुनिया आहे ती अशी दुनिया होती की तिथं दुःखाचं नाव निशाण नव्हतं. हे टेन्शन डिप्रेशन स्ट्रेस वगैरे हे जे शब्द हे 5-50 वर्षामध्ये आलेले शब्द आहेत. त्याच्या आधी सुद्धा टेन्शन नव्हतं जीवनामध्ये. थोडंफार दुःख यायचं तकलीफ यायची पण त्याचे उपाय पण होते सगळ्यांकडे. तर त्याच्या पहिले किती सुंदर दुनिया असेल जिथं दुःखाचं 1 सेकंद सुद्धा नामोनिशान नाहीये. तर बाबा म्हणताय उनको ये बातें समजाओ. आणि मग त्यांना एकदा हे प्रॅक्टिकल लक्षात आलं कारण हे पुरावा आहे. समोर दुनिया तशी दिसती खराब झालेली आहे. मग 10-20 वर्षापूर्वी कशी होती 30 वर्षापूर्वी कशी होती 50 वर्षापूर्वी कशी होती असं त्यांना सांगत सांगत आपण सांगू शकतो की सुरुवातीला तर खूप सुंदर दुनिया होती 5000 वर्षापूर्वी. जे परमेश्वर बनवून देतो आपल्यासाठी तो आपला पिता आहे. तर तो आपल्यासाठी चांगली दुनिया बनवतो. चांगलं घर आपल्याला बनवून देतो. नंतर ते कसं मग त्याच्यामध्ये बिघाड होत गेलेला आहे आणि आज किती बिघडलेली आहे. मग अशा वेळेला तो पिता परत येतो आणि आपल्याला पुन्हा त्या नव्या दुनियेसाठी तयार करतो. तो मग त्यांना सांगायचं की तो पिता कोण आहे तो परमपिता कोण आहे. एकदा हे प्रॅक्टिकल आपण चित्र त्यांच्या समोर उभं करू शकतो. जे ज्ञानाची गैराई ती नंतर सांगायची आहे पण आधी प्रॅक्टिकल दुनिया कशी आहे हे तर सांगू शकतो आपण आणि नंतर बाबाविषयी समजून सांगू शकतो. डायरेक्ट बाबाविषयी त्यांची ऐकण्याची इच्छा नाहीये तर प्रॅक्टिकल सांगायचं. तो बाबा म्हणता ये सारी बातें तुम्हें पता है तुम्हें अब ये बातें सबको समझानी है दुनिया का आदि मध्य अंत. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. हे तर आपण जनरल बोलता बोलता सांगू शकतो आपण त्यांना. स्पेशल बाबा समजून सांगायचं त्यांना बाबा कोण आहे तर त्यांना स्पेशल थोडं शांतीमध्ये बसवावं लागेल मग समजून सांगावं लागेल. पण एकदा पार्श्वभूमी तयार करू शकतो आपण. त्यांचं मन तयार करू शकतो की बाबा कोण आहे हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये इच्छा उत्पन्न होईल. यासाठी आपण त्यांना हे सांगू शकतो की हे असं असं आहे. दुनियेची हालत अशी आहे पहिले अशी नव्हती. त्यांना माहिती आहे 20 वर्षापूर्वी कसं होतं 30 पूर्वी कसं होतं. त्यांना ते कळेल लक्षात येईल की हे काय सांगताय. मग हे जे सांगताय की 5000 वर्षापूर्वी जी दुनिया बनली होती ती खूप सुंदर श्रेष्ठ दिव्य दुनिया होती. तर त्यांचा विश्वास बसेल आणि मग त्यांना कळेल की यांना सांगणारा तो परमेश्वरच असू शकतो. मग त्यांना बाबावरती आपण घेऊन जायचंय. मग बाबा त्यांचा पक्का करून घ्यायचाय. बाबा कोण हे त्यांना पक्क समजून सांगायचं आणि नंतर बाकी ज्ञानाची गैर बाकीचा कोर्स नंतर द्यायचा आहे. तर हा थोडा बाबाने आज वेगळा आपल्याला वेगळ्या पद्धतीने कारण दुनियावाले थोडे जड झालेली त्यांची बुद्धी आणि त्यामुळे थोडं आपण या पद्धतीने पण जाऊ शकतो. त्यांना सांगायचंय की भारत पहिले सगळीकडे भारताचंच राज्य होतं. भारतच विश्वाचा मालिक होता. कुठल्याही प्रकारचं पार्टिशन नाही की ह्या देशाची इथपर्यंत सीमा त्या देशाची तिथपर्यंत सीमा. सागरामध्ये सीमा पडलेल्या आहे आकाशामध्ये सीमा पडलेल्या आहे. तिथं कुठली बाउंड्री नाही. सगळीकडे भारताचं राज्य सगळीकडे लक्ष्मीनारायणचं राज्य. भले सगळे संपूर्ण दुनियेमध्ये पाणीच पाणी राहणार आहे पण मुख्य मालक दुनियेचे आपण बाबाचे बच्चे आणि त्याच्यामध्ये मुख्य निमित्त आहे लक्ष्मीनारायण. तर ती जी दुनिया आहे सुरुवातीची ती अतिशय सुंदर श्रेष्ठ दिव्य दुनिया आहे आणि तिथं सगळ्या संपूर्ण विश्वावरती बाबाच्या बच्चांचं राज्य. सगळीकडे पाणी पाणी असेल पण कुठे कुठे ते बेट पण असतील. जसं अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे बेट असतील. तिथं आपण राऊंड मारण्यासाठी फिरण्यासाठी जाऊ शकतो. तिथं
कोणी आपल्याला अडवणार नाही नव्या दुनियेमध्ये. कुठल्याही प्रकारचा पासपोर्ट, व्हिसा, कशाची आवश्यकता नाही. म्हणजे कोणाचीच मालकी नाही, आपलीच मालकी आहे. आपण कुठेही जाऊ शकतो त्या दुनियेमध्ये. आणि इतके स्पीडवाले विमान असतील की आपण ठरवलं की आपल्याला अमेरिकेत जायचंय, आज लागतात 12 ते 18 तास अमेरिकेला जाण्यासाठी. त्यावेळेला इतकी स्पीड असेल विमानांची, आपण आपल्याला संकल्प आला एक बेट थोडंसं राऊंड मारून यायचंय, तर एखाद 2 तासामध्ये अमेरिकेला आपण पोहोचू शकू त्या दुनियेमध्ये असताना. आणि कोणी अडवणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची आवश्यकता नाही. तर बाबा म्हणतात वहां पर कोई पार्टिशन नाही होगी. हे मोठं चित्र, मोठ्या रूपातलं दुनियेचं चित्र आपण बघायचंय. बाप बैठ समझाते हैं, मैं कैसे बच्चों को लिबरेट करता हूं. बाप बैठ समझाते हैं. भक्ती मार्गामध्ये काय समजत आलो आपण की त्यांनी एखाद्याने कोणीतरी तपस्या केली आणि त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं आणि मग त्यांनी ते कोणाला तरी सांगितलं आणि कोणीतरी लिहून काढलं. हे भक्ती मार्गामध्ये आपण ऐकत आलो वेगवेगळ्या धर्माचं. हे एकाच वाक्यामध्ये बाबा म्हणताय बाप बैठ समझाते. तो स्वतः डायरेक्ट आपल्याला समजवतो. आणि त्याच्यासाठी कुठली तपश्चर्या, कुठलंही ध्यान आपण केलेलं नाही की नंतर आपल्याला केवळ ज्ञान प्राप्त होईल. हे ज्ञान, प्युअर ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान बाबा आपल्याला समोर बसून समजून सांगतो. और क्या समझाते बाबा बैठकर, मैं कैसे बच्चों को लिबरेट करता हूं. कैसे बच्चों को लिबरेट करता हूं. खुद बताता है कि तुम फंस गए हो, अटक गए हो, मैं तुम्हें मुक्त करने के लिए आया हूं. आत्मा रूपी सजनी यहां पर रावण की दुनिया में कैद हो गई है और उसे मुक्त करने वाला शिव बाबा हमारे लिए संगम युग में आता है और हम आत्मा रूपी सीताएं यहां से मुक्त हो जाती है. मैं गाइड भी हूं, पीस मेकर भी हूं. मी तुमचा मार्गदर्शक पण आहे आणि शांती स्थापन करणारा पण. पीस स्थापन करता हूं, सॉवरेंटी भी स्थापन करता हूं. शांती स्थापन करतो या दुनियेमध्ये आणि बाबाच्या बच्चांचा सर्वोच्च अधिकार या दुनियेवरती होऊन जातो. तर ते सगळं कार्य बाबा संगम युगामध्ये करतो. बच्चे जानते हैं इस समय भारत इनसॉल्वेंट है. म्हणजे दिवाळखोर झालेलं आहे भारत. जे होतं पहिले त्याच्यातलं काही राहिलेलं नाही. बाहेरची संपत्ती पण नाही आणि आतमध्ये जी सुख शांती होती प्रत्येकामध्ये तीही राहिलेली नाही. तर त्या अर्थाने बाबा म्हणतात दिवाळखोरीमध्ये भारत निघालेला आहे. तो बेहद के बाप का यह बर्थ प्लेस है, परंतु मनुष्य समझते नहीं. शिव का सोमनाथ मंदिर भी यहां ही है. भारतामध्ये शिवाची यादगार आहे. शिवाचं जे कर्तव्य भूमी आहे ती भारतच आहे, पण दुनियावाल्यांना माहिती नाही. तो सोमनाथ मंदिर भी शिव का यहां ही है, वहां यही शिवलिंग रखा हुआ है. बाबाचीच यादगार है. बच्चों को समझाया है परमात्मा का कोई इतना बड़ा रूप तो नहीं है. इतके मोठे शिवलिंग बनवलेले बाबा म्हणते इतका मोठा तर मी नाहीये, ये तो छोटी सी चांदनी है, छोटी सी बिंदी है. इतना बड़ा रूप तो नहीं है, स्टार जैसा है. अच्छा, गुरु के फॉलोअर्स बनते हैं, गुरु उनको शास्त्र आदि सुनाते हैं, वह फिर औरों को सुनाते हैं. कहेंगे गुरु ने हमको यह शास्त्र आदि सिखाए. बनारस में जाकर शास्त्र आदि सीखते हैं. विद्युत मंडली से टाइटल आदि ले आते हैं, जैसे सरस्वती आदि. बाबा म्हणताय शास्त्र शिकायला जातात, विशेष बनारसमध्ये जातात. तिथं जे आहे धर्माचे मेन त्यांच्याकडून वेगवेगळे ते पदव्या घेऊन येतात. कोणी सारस्वताचार्य, कोणी महामंडलेश्वर, अशा प्रकारच्या पदव्या तिथून घेऊन येतात. अब यह सरस्वती नाम तो मम्मा का है, क्योंकि उसने बेहद की नॉलेज सुनाई है. बाबा म्हणते सरस्वतीचे टायटल एका मम्माचे आहे. हे दुनियावाले तर फक्त शास्त्र जे मनुष्याने लिहिलेले त्याचं ज्ञान अर्जित करतात, पण मम्मानी शिवबाबांनी जे दिलेले सत्य ज्ञान आहे ते सगळ्यांना सॉफ्ट करून सांगितलं.
त्याचं विश्लेषण करून सांगितलं। इसलिए सरस्वती जो है वो मम्मा है और हम सब बच्चों को उनके जैसा बनना है। हमें भी मम्मा जैसा इस ज्ञान को अपने अंदर अच्छी रीति से समा लेना है। वह तो हद के भक्ति मार्ग के शास्त्र सीखते हैं। अब यह तो बच्चे जानते हैं हमारा सुप्रीम गुरु भी वह है, सुप्रीम बाप भी है। सर्वशक्तिमान बाप चाहिए ना, क्योंकि माया भी कम नहीं है, वह भी सर्वशक्तिवान है। माया सर्व में व्यापक है, बाप सर्व में व्यापक नहीं है, वह तो पुनर्जन्म रहित है। बाबा म्हणताय माया तर सगळ्यामध्ये घुसून बसलेली आहे, माया सगळ्यामध्ये, बाबा सगळ्यामध्ये नाहीये। परमपिता परमात्मा पुनर्जन्म नहीं लेता, मनुष्य लेते हैं। फिर भी परमात्मा को सर्वव्यापी कहना कितनी ग्लानि है। जब जब ऐसे ग्लानि करते हैं और मनुष्य पतित बन जाते हैं, तब फिर मैं आता हूं। यह कोई शास्त्रों में थोड़ी है कि बेहद का बाप टीचर भी है, सद्गुरु भी है। कोणत्या शास्त्रामध्ये हे नाहीये, आपल्याला कोणी नाही सांगितलं। कोणत्या शास्त्रामध्ये कोणत्याही गुरुनी, पंडितांनी कोणी लिहून नाही सांगितलं है कि जो बेहद का बाप है, जिसको हम परम पिता कहते हैं, जिसको हम कहते हैं कि वो हमारा माता पिता है, वही हमारा टीचर भी है और सद्गुरु भी है। बाबा म्हणते माता पिता तर ते मला समजले, त्यांना मी माझी ओळख नव्हती तरी समजले की परमेश्वर आपला माता पिता आहे, पण त्यांना हे माहिती नाहीये की मीच टीचर आहे आणि मीच सद्गुरू आहे। मी येऊन शिकवतो, या सृष्टीचे सगळे रहस्य शिकवतो, सांगतो आणि मी तुमची सद्गती करतो। बाबा म्हणते उन्होंने माता पिता तो मान लिया, मुझे बिना जाने ही मान लिया, ठीक है, लेकिन उनको ये पता नहीं था कि मैं आकर सिखाता हूं ये सारी बातें, और फिर इस ज्ञान के आधार से मैं सबकी सद्गति करता हूं। सबको पतित से पावन बनाने वाला भी है। बाप कहते हैं यह सब वेद शास्त्र है भक्ति मार्ग के। भक्ति मार्ग आधा कल्प चलता है, ज्ञान मार्ग आधा कल्प नहीं चलता। ज्ञान तो एक ही समय बाप आकर समझाते हैं। एक ही बार ज्ञान प्राप्त करने से फिर तुम्हारी 21 जन्म प्रालब्ध चलती है। भक्ति मार्ग अर्धा कल्प चालतो 2500 वर्ष, ज्ञान मार्ग अर्धा कल्प नाही चालत। ज्ञान मार्ग बाबा येतात, आपल्याला ज्ञान देतात, 100 वर्षाचा हा ज्ञान मार्ग आहे तसा। आणि आपल्यासाठी तर कोणासाठी 5 वर्षाचा आहे, कोणासाठी 10 वर्षाचा आहे, कोणासाठी 15 वर्षाचा ज्ञान मार्ग 5000 वर्षामध्ये। और इस ज्ञान को प्राप्त करके हमारी 21 जन्म की प्रालब्ध बन जाती है। 21 जन्म ज्ञानाचा विचार करायचा नाहीये, ज्ञान वाचायचं नाहीये, ज्ञानाचं चिंतन करायचं नाहीये। 21 जन्म कुठली भक्ती करायची नाहीये, पण हे जे ज्ञान आपण या जन्मामध्ये प्राप्त करतो, कोणाचा या संगमयुगामध्ये 10, 15, 20 वर्षाचं आयुष्य आहे, तेवढ्या काळामध्ये जे आपण ज्ञान प्राप्त करतो त्या आधाराने आपण आपलं 21 जन्माचं भाग्य बनवून घेत असतो। तो ज्ञान तो हम कुछ साल प्राप्त करते हैं, लेकिन 2500 साल तक उसका प्रभाव रहता है, और हम भक्ति करते 2500 साल से उतरते आए नीचे। ऐसे नहीं कि यह नॉलेज अथवा ज्ञान आधा कल्प चलता है। ज्ञान नहीं चलता है, ज्ञान का परिणाम हमारे साथ रहता है। यह तो समझाते हो यह नॉलेज प्रायः लोप हो जाती है। वहां है ही सब सद्गति वाले, उनको ज्ञान की दरकार ही नहीं है। सतयुग में सब सद्गति वाले हैं। इस समय ज्ञान सागर बाप आकर बच्चों को कितना ज्ञान सुनाते। बच्चे जब तक जीते रहेंगे बाप की नॉलेज सुनते रहेंगे। बच्चे जब तक जीते रहेंगे बाप की नॉलेज सुनते रहेंगे। अगर बच्चे हैं, बाबा के बच्चे बने हैं, बाबा के बच्चे कहलाने का हक किसको है? बाबा म्हणता है जब तक जीते रहेंगे बाप की नॉलेज सुनते रहेंगे, और इस ज्ञान मार्ग में से ही अगर मर जाएंगे तो ज्ञान भी नहीं सुनेंगे। जीते रहना दोन्ही अर्थाने। जोपर्यंत या शरीरामध्ये आपण आहे तोपर्यंत ज्ञान ऐकायचंच आपल्याला। बाबा का बच्चा बनकर, बाबा का छोटा सा बच्चा बनकर नई नई बातें सीखते रहना है। अलग अलग टाइप से बाबा समझाता है, अलग अलग बातें समझाता है,
अलग अलग संदर्भ में हमें बाबा वही बात नए तरीके से समझाता है। तो इसलिए अंत तक, जैसे जानकी दादी सबसे बड़ा उदाहरण है हमारे सामने कि वो 104 साल की उम्र होने तक, अंत तक, लास्ट के दिन भी इस ज्ञान को सुनकर उन्होंने शरीर छोड़ा है। तो अंत तक, जब तक ये शरीर है तब तक हमें ये ज्ञान सुनना है। और दूसरा, यहां पर जीते रहेंगे, संगम युग में बाबा के बच्चे बनकर रहेंगे तो हम ज्ञान सुनते रहेंगे। बाबा के बच्चे नहीं तो फिर ज्ञान सुनने की इच्छा भी नहीं होती है। और इस मार्ग से मर जाएंगे तो भी ज्ञान सुनने की इच्छा समाप्त हो जाती है। तो इस शरीर में रहने तक भी सुनना है और यहां पर भी जिंदा रहकर ज्ञान सुनना है। बाबा का बच्चा बने, बाबा ने नया जन्म दिया, अब हमारा इस मार्ग में मृत्यु नहीं होना चाहिए। जब तक जीते रहेंगे बाप की नॉलेज सुनते रहेंगे। बड़ी मीठी नॉलेज है, हे सांगण्याची आवश्यकता नाहीये बाबांना, पण सांगावं लागतं. हे बहुत मीठा ज्ञान आहे. किती गोड ज्ञान बाबा देतोय आणि शास्त्रामध्ये तर किती जड जड गोष्टी सगळ्या. और कितना मीठा ज्ञान, इतने पॉइंट्स है बाबा के पास. हम कम पढ़ते, हमारे पास जो हमने अपने आप को इतना व्यस्त कर लिया है, हम वो ले नहीं पाते. लेकिन बाबा ने तो कितना अच्छा, कितना मीठा ज्ञान, कितने सिंपल तरीके से समझाया इनको. और शास्त्रों की बातें तो सब गोल 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 बातें. योग भी अंत तक सीखना पड़े, क्योंकि सिर पर जन्म जन्मांतर के पापों का बोझा बहुत है. अंत तक योग करना है, लेकिन बाबा म्हणताय सीखना भी पडे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा योग आपल्याला करावा लागेल. कारण पापांचं खूप ओझं आहे जन्म जन्मांतराचं. ते उतरवायचंय आपल्याला. सजा न खाता परमधाममध्ये जायचंय. तर योगच्या वेगवेगळ्या युक्त्या आपल्याला शिकून ते ओझं उतरून घ्यायचंय. आता हे सगळं ज्ञान आणि योग याच्यामध्येच आपल्याला वेळ आपला घालवायचा आहे. इतर गोष्टीमध्ये घालवण्यासाठी आपल्याकडे वेळच नसला पाहिजे. आता थोडे दिवस राहिले. आता एक जन्म की बात नहीं, जन्म जन्मांतर से आत्मा पर मैल चढ़ी है, इसलिए बिल्कुल घोर अंधियारे में आ गई है. आत्मा में पुनर्जन्म की मैल रहते रहते, खाद पड़ते पड़ते कितनी पतित तमोप्रधान बन गई है. आत्मा भी मुलम्मे की तो जेवर शरीर भी मुलम्मे का, एकदम जड़ जड़ीभूत अवस्था को पा लिया है. बाबा म्हणता है कि आत्मा पर मैल चढ़ती गई द्वापर से, और वो मैल चढ़ते चढ़ते आत्मा खराब हो गई, बिगड़ती गई, पतित बनती गई, पापों का बोझ चढ़ता गया, और इसलिए पतित तमोप्रधान जड़जड़ीभूत हो गई. और जैसी आत्मा वैसा शरीर. तो आत्मा सभी, हम सभी ने पाप किए हैं, सभी पतित बने हैं, और इसलिए शरीर भी उस टाइप का है. कुछ न कुछ गड़बड़ होती रहते, कुछ न कुछ प्रॉब्लम आते रहते इस शरीर में. हम आत्मा सुंदर बन जाएंगे, श्रेष्ठ बन जाएंगे, तो इस आत्मा को जो शरीर मिलेगा वो भी नई दुनिया में कंचन काया मिलने वाली है. जैसे कि हमारा शरीर सोने का बन जाएगा, इतना सुंदर शरीर हमें मिलने वाला है, क्योंकि आत्मा प्योर है. जगत अम्बा का बहुत मान है, क्योंकि माता का प्रभाव बढ़ाना है. बाबांनी येताच सगळ्यात पहिले हे काम केलं की मातांचा प्रभाव वाढवण्यासाठी मातांच्या हातामध्ये हे कार्य सोपवलं. मातांकडे ही जिम्मेदारी दिली. कारण बाबा येईपर्यंत जी अवस्था करून टाकली होती पुरुष वर्गाने, मातांना बिलकुल कचरा समजायला लागले होते, गुलाम समजायला लागले होते. त्याला भारतामध्ये कोणती होती? पुरुष प्रधान संस्कृती होती. सतयुग आणि त्रेतायुगामध्ये मातांनाच मान होता, श्रेष्ठता. भलेही नारायण म्हणायला विश्वाचा महाराजा, पण नाव पहिले कोणाचं घेतलं जातं? लक्ष्मी. लक्ष्मी नारायण, सीता राम. त्रेतायुगामध्ये ती स्थिती होती. पण द्वापर नंतर पुरुष स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला, स्त्रीपेक्षा स्त्रीला गुलाम समजायला लागला. तो बाबा ने आकर माताओं का मान बढ़ाया. सबसे पहला और सबसे मुख्य काम बाबा ने ये किया. और जैसे ब्रह्मा को चुना, तो ब्रह्मा की भावना भी ये थी. ब्रह्मा की भावना भी ये थी कि माताएं गुलाम नहीं है पति की या पुरुष की. जे ब्रह्मा बाबांनी
ते चित्र बदलायला लावलं होतं चित्रकाराला, की तो नारायण असा झोपलेला आहे आणि लक्ष्मी त्याचे पाय दाबती खाली त्याच्या पायाजवळ बसून. तो ब्रह्मा बाबा ने, जब बाबा का ज्ञान भी नहीं था उनके पास, उन्होंने उस टाइप का लक्ष्मी का चित्र वहां से हटाने को बोला था. तर असं रथ बाबांनी निवडला जो मातांना सन्मान देत होता. वह तो कहते हैं कि स्त्री का पति गुरु ईश्वर है, परंतु ऐसे है नहीं. सबका परमेश्वर गुरु ईश्वर एक शिव बाबा है. आणि त्या पुरुषांनी काय केलं की पतीलाच ईश्वर मानायला ते तसा प्रकारचं की माझंच मानावं लागेल, मी जे सांगतो तेच करावं लागेल. और इस तरीके की भावना से स्त्री ने अपने आप को गुलाम बना लिया, पुरुष का, पति का. लेकिन बाबा म्हणता है ऐसा नहीं है, ऐसा नहीं होना चाहिए. बाप आकर कहते हैं तुम माताओं का मर्तबा ऊंच बनाते हैं. गवर्नमेंट भी माताओं को आगे रख रही है. वह सब है वायलेंस और यह है नॉन वायलेंस गुप्त शक्ती सेना. बाबा आले, बाबांनी हा सगळा मान मातांचा वाढवला, मातांकडे हे कार्य सोपवलं, मुख्य मम्मांना केलं, प्रत्येक सेंटरला दीदींना मेन ठेवलं आणि शेवटी या ड्रामामध्ये बाबांनी ब्रह्माकुमारी आपल्या बच्चीला भारताचा राष्ट्रपती बनवलं. तो ये मान सम्मान बाबा ने प्रैक्टिकल में करके दिखाया है कि माताएं बड़ी है और माताएं सब कुछ संभाल सकती है. दुख तो भारतवासियों पर बहुत आते रहते हैं. ऐसे थोड़ी घड़ी घड़ी अवतार लेकर छुड़ाऊंगा. मैं तो एक ही बार आता हूँ, आकर सारे विश्व का मालिक बनाता हूँ. परमधाम से कल्प के संगम युगे आता हूँ. अभी तुम ड्रामा के डायरेक्टर मुख्य एक्टर को जानते हो. बाबा म्हणते मला घडोघडी यायची गरज नाही, एकदा येतो आणि सगळं बदल करून मी तुम्हाला सोपवून हे राज्य, ही दुनिया मी निघून जातो. अभी तुम ड्रामा के डायरेक्टर मुख्य एक्टर को जानते हो, हद की बात सुनाते. फलाना साहूकार था, यहाँ तुम जानते हो हु इज हु. सृष्टी पर भी सबसे साहूकार कोण. भावंत दुनियेमध्ये लिस्ट काढली जाते, सगळ्यात संपत्तीवान कोण, सगळ्यात श्रीमंत कोण, त्यांची लिस्ट काढली जाते. बाबा म्हणतात तुम्हाला खरं माहिती आहे की सगळ्यात श्रीमंत कोण आहे या दुनियेमध्ये. संपूर्ण 5000 वर्षामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे. पहिली लक्ष्मीनारायणची जोडी सगळ्यात श्रीमंत. सारी सृष्टि में सबसे साहूकार ते साहूकार स्वर्ग के लक्ष्मी नारायण है. ऐसा कौन आकर सुनाते हैं. बाप. बाबा म्हणते हैं मैं बाप जो लक्ष्मी नारायण का भी बाप हूं, मैं आकर ये सारी बातें तुम्हें सुनाता हूं. बच्चे जानते हैं हमारा जैसा भविष्य 21 जन्मों के लिए संपत्तिवान कोई नहीं बनता. जी आपल्याकडे प्रॉपर्टी असणार आहे, धनसंपदा असणार आहे, ती दुनियेमध्ये कोणाकडेच नाहीये. 21 जन्म. तुम बड़ी भारी सेवा करते हो, भारत की खास और विश्व की आम. तुम हो सैल्वेशन आर्मी. भारत का बेड़ा डूबा हुआ है, यह भी ड्रामा है. बाबा म्हणते भारत बिलकुल रसातळाला पोहोचलेला आहे. जसं काही हा भारत खराब अवस्थेमध्ये आणि त्याला आता बाहेर काढायचं आहे. डुबत चाललेला आहे भारत, त्याला बाहेर काढणारी तुम्ही सेना है. यह भी ड्रामा है. समझाया जाता है भारत का बेड़ा सैल्वेज कौन करते हैं, कौन बचाते हैं. डूबते भारत को बचाने वाले हम बाबा के बच्चे हैं. शिव शक्तियां, शिव शक्तियां तुम सब हो. हम सब माताएं या भाई, हम सब शिव शक्तियां है. शिव से शक्तियां ले रहे हैं और भारत को बचाने का कार्य हमें करना है. बाप कहते हैं मैंने तुमको स्वर्ग का मालिक बनाया था, माया ने पतित बनाया, फिर तुमको महाराजा महारानी बना था. बाबा म्हणताय काय झालं, मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवलं होतं. मागच्या संगम युगामध्ये तुम्ही स्वर्गाचे मालक बनले, महाराजा महाराणी बनले. नंतर मायेने तुम्हाला पतित बनवलं आणि तुमचं राज्य गेलं. आता मी तुम्हाला पुन्हा पतितपणापासून पावनपणाकडे घेऊन जातोय आणि पुन्हा महाराजा महाराणी तुम्ही बनणार. तुम्हारा है प्रवृत्ति मार्ग, सन्यासियों का है निवृत्ति मार्ग. वह है हद का सन्यास, यह है बेहद का सन्यास. आजकल दुनिया में झूठ करप्शन बहुत है. यह है रौरव नर्क. तुम बच्चे अब ईश्वरीय बुद्धि से क्या बनते हो. अब तुम कहते हो हम शिव बाबा के ब्रह्मा द्वारा बच्चे बने हैं, फिर हम देवता बनेंगे, फिर क्षत्रिय वैश्य शूद्र बनेंगे, फिर ईश्वर के बच्चे बनेंगे.
बाबा म्हणते ईश्वरीय बुद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या ईश्वरीय बुद्धीच्या आधाराने, त्या ईश्वरीय समजदारीच्या आधाराने तुम्ही आता देवता बनताय. पुन्हा हे चक्र फिरणार, पुन्हा तुम्ही खालच्या लेवलला येणार, पुन्हा माझे बच्चे बनणार, पुन्हा ईश्वरीय बुद्धि में देणार, पुन्हा तुम्ही देवता बनणार. हे चक्र चालत राहणार आहे. कल्प पहले भी ईश्वरीय बच्चे थे, बाप से स्वर्ग का वर्षा मिलता है तो श्रीमत पर चलना है. वह है विनाश काले विपरीत बुद्धि यादव और कौरव. तुम हो विनाश काले प्रीत बुद्धि पांडव, जिसकी ही जय जयकार होनी है. तुम हो गुप्त शिव शक्ति भारत माता. इसमें गोप गोपियां दोनों हैं. नाम माताओं का करना है. माताओं को ही बहुत सताया है. बाबांना नाही चांगलं वाटत ज्यांचा स्त्री रूपामध्ये पार्ट होता, भलेही आत्मा स्त्री किंवा पुरुष नाहीये. आपले अर्धे जन्म स्त्रीचे आणि अर्धे जन्म पुरुषाचे. आपले 84 जन्म असतील तर 42 स्त्री रूपामध्ये आपण आणि 42 जन्मामध्ये पुरुष रूपामध्ये. पण जेव्हा आपण माता रूपामध्ये तेव्हा आपल्याला खालच्या लेवलचं समजलं गेलं. बाबा म्हणते माताओं को ही बहुत सताया है. द्रौपदी को ही अपवित्र किया है. कहती है भगवान हमें अपवित्र होने से बचाओ, तो बाप आकर बचाते हैं. बहुत प्रॉपर्टी मिलती है, प्रतिज्ञा करनी चाहिए. शिव बाबा, मीठा बाबा, हम आपसे वर्षा जरूर लेंगे. वर्षा शिव बाबा से लेना है ना. गाते भी है ईश्वर की गत मत न्यारी है, वही जाने और न जाने कोई. तुम अब जानते हो, ईश्वर की गत मत बच्चे जानते हैं. फिर बच्चों को शो करना है. बच्चों को स्थायी सुख शांति का वर्षा बाप ही देते हैं. अल्पकाल की शांति कोई काम की नहीं है. बाबा म्हणतात दुनियेमध्ये तात्पुरती टेम्पररी शांती देणारे बरेच जण आहे. टेम्पररी तेवढ्यापुरती तेवढी की मंदिरामध्ये गेले 5 मिनिटासाठी मन शांत झालं, बस. बाहेर निघाले दरवाजाच्या बाहेर, पुन्हा अशांतीची स्थिती. तो वो टेम्पररी शांति क्या काम की है. बाबा म्हणता मैं तुम्हें परमानेंट शांति देता हूं, परमानेंट सुख, परमानेंट शांति का वर्षा देता हूं, जो 2500 साल तक जीवन से लेकर, जन्म से लेकर मृत्यु होने के अंतिम क्षण तक किसी भी जन्म में तुम्हें किसी भी प्रकार की अशांति नहीं होगी, दुख नहीं होगा. तो ये परमानेंट शांति और परमानेंट सुख का वर्षा, ये प्रॉपर्टी बाबा म्हणते बहुत बड़ी प्रॉपर्टी है और ये सिर्फ मेरे खास बच्चों को मिलती है. तो वो खास बच्चे जो प्रतिज्ञा करते हैं कि मुझे मेरा बाबा मिला है, मीठा बाबा है, और वो मुझे सुख शांति का वर्षा देने के लिए आया और मुझे वर्षा लेना ही है, उससे वर्षा लेकर ही रहना है. असं नाही की बाबा वाटप करेल, मला पुरुषार्थ करून तो वारसा हक्क प्राप्त करून घ्यायचा आहे. तो घेऊन आलेला आहे, ऑफर करतोय, स्कीम दिलेल्या आहे त्याने ईश्वरीय वेगवेगळ्या प्रकारच्या, की असं करा असं होईल, असं करा असं होईल. तर त्या सगळ्या स्कीम आपल्याला घ्यायच्या आहे. ईश्वरीय योजना, प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. प्रत्येक ईश्वराच्या प्रत्येक योजनेसाठी आपण प्रत्येक जण पात्र आहे. ज्या ज्या योजना बाबांनी आणलेल्या आहेत त्या इथे तरी वेगवेगळ्या योजना येतात, त्याच्यामध्ये कोणी पात्र असतं कोणी नसतं. लेकिन भगवान जो योजनाएं हमारे लिए लाता है संगम युग में, हर बच्चा उसके लिए काबिल है, पात्र है, ले सकता है उसमें वो भाग. तो हमें भी पक्का करना है कि मुझे शिव बाबा से ज्यादा वर्षा लेना है और परमानेंट सुख शांति की दुनिया में पहले जन्म से आना है. श्री कृष्ण के जन्म के साथ साथ मेरा भी जन्म उस दुनिया में होना चाहिए. बाप सिर्फ कहते मुझे याद करो तो तुम्हारा बोझा उतर जाएगा. याद का चार्ट रखना चाहिए. बाबा म्हणतात सगळ्यात मूळ गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वारसा हक्क जर प्राप्त करायचा आहे तर माझी आठवण करा. बाबांची आठवण केल्यामुळे आनंदाची प्राप्ती आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा आनंदाची प्राप्ती इथं होते. कारण इथं कोणाची, दुसऱ्या कोणाची आठवण करू तर काही ना काही दुःख आहे, काही ना काही व्यर्थ येईल आणि त्याचे जे व्हायब्रेशन, त्याची जी मनाची स्थिती आहे ती आपल्यामध्ये डाउनलोड होत जाते आणि प्रत्येक जण दुःखी, अशांत आहे आज. त्याची आठवण केली की त्याच्यामधलं आपल्यामध्ये डाउनलोड होऊन जातं. इसलिए अब याद करना है सिर्फ शिव बाबा को. इस दुनिया में अब याद करने लायक सिर्फ शिव बाबा है, क्योंकि उसके पास प्योर प्रेम है, प्योर शांति है, प्योर सुख है, और उसको याद करेंगे तो उसकी सारी एनर्जी हमारे में आ जाएगी. तो इसलिए आनंद की प्राप्ति होगी.
दूसरे किसी को याद करेंगे तो दुख की प्राप्ति होगी, व्यर्थ का बोझ चढेगा, आत्मा कमजोर होती जाएगी। इसलिए बाबा म्हणजे बाबांना असं नाही की माझे खूप जण माझी आठवण करते, संख्या नहीं वाढवायची, भगवान को याद करने वाले इतने बच्चे हैं, हमारा फायदा है उसमें। और याद करने से एक तो हम खुश रहेंगे, दूसरी बात जन्म जन्मांतर का जो पापों का बोझा सिर पर है वो उतर जाएगा। आणि त्यासाठी बाबा म्हणतो कि याद का चार्ट रखना चाहिए, हम कितना समय बाप को याद करते हैं। ऐसे नहीं कि हम तो शिव बाबा की संतान है ही, परंतु कहते हैं उठते बैठते चलते कितना याद रखते हैं, चार्ट रखो। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती बाबांची आठवण आपण करतो आणि किती व्यर्थमध्ये किंवा दुसऱ्यांमध्ये बुद्धी जाती है। बाबा म्हणते चेक करो, चार्ट रखो तो समझ में आएगा। ऐसा नहीं कि बाबा म्हणता है कि है ही हम शिव बाबा के, बाबा तो हमारा ही है, हम तो बाबा की ही है और हमारा बाबा के सिवाय दूसरा कौन है। बाबा म्हणता ह्या फक्त मला खुश करणाऱ्या गोष्टी नाही, रियल प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही माझी किती आठवण करताय ते लिहून काढा, चेक करा, तुमचं तुम्हाला कळेल की किती आपण इतर गोष्टीमध्ये बुद्धी जाते, या दुनियेमध्ये या दुनियावाल्यामध्ये बुद्धी जाते आणि किती काळ स्पेशल बाबांच्या आठवणीमध्ये आपण आहे। जेव्हा ही आपण चेकिंग करू तर मग चेंज करता येईल आपल्याला बरोबर, पण चेकच केलं नाही आपण तर चेंज पण होणार नाही आणि तेच चालू राहील आपलं जीवन। इसलिए बाबा कहता है कि चार्ट रखो, कितना समय मुझे याद किया। अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार, विक्रमाजीत बनने के लिए चलते फिरते बाप को याद करने का अभ्यास करना है, याद का चार्ट जरूर रखना है। अपनी हर चलन से माता पिता और टीचर का शो करना है, विनाश काल में प्रीत बुद्धि बनकर रहना है, रूहानी सेवा करनी है। वरदान है अपने भरपूर स्टॉक द्वारा सबको शुभ भावना शुभ कामना की गिफ्ट देने वाले मास्टर भाग्य विधाता भव। आप सब भाग्य की लकीर खींचने वाले ब्रह्मा के बच्चे हो, इसलिए सदा गोल्डन गिफ्ट का स्टॉक भरपूर रहे। बाबा म्हणते तुम्ही स्वतःचं भाग्य तर बनवताच आहे, तुमचं स्वतःचं भाग्य बनवण्यासाठी मी तुमच्या हातामध्ये लेखणी दिलेली आहे, कलम दिलेली तुमच्या हातामध्ये, तुम्हाला जितकं भाग्य बनवायचं तितकं बनवा, जितकं श्रेष्ठ स्वतःचं भाग्य लिहायचं तितकं लिहा, पुरुषार्थाच्या पेनाच्या द्वारे पुरुषार्थ करा आणि आपलं भाग्य वाढवा, बनवा। दूसरी गोष्ट बाबा म्हणताय कि आप कौन हो, भाग्य की लकीर खींचने वाले ब्रह्मा के बच्चे। स्वतःसाठी तर आहे पण दुसऱ्यांच्याही भाग्याच्या रेषा बनवणारे, त्यांचंही भाग्य बनवून देणारे, तीही खूप मोठी सेवा आपल्याला करायची। आणि त्यासाठी बाबा म्हणताय गोल्डन गिफ्ट का स्टॉक भरपूर रहे। हमारे पास गोल्डन गिफ्ट कौन सी है, शुभ भावना और शुभ कामना, इसका स्टॉक हमें भरपूर रखना है। सबके प्रति शुभ भावना शुभ कामना, अटकना किसी में भी नहीं है, लगाव किसी से भी नहीं रखना है, लेकिन शुभ भावना और शुभ कामना हर आत्मा के प्रति, वो बाबा का बच्चा है ये समझकर हमें रखनी है। जब भी किसी से मिलते हो तो हर एक की शुभ भावना, हर एक को शुभ भावना और शुभकामना की गिफ्ट सदा देते रहो। विशेषता दो और विशेषता लो, गुण दो और गुण लो, ऐसी गॉडली गिफ्ट सभी को देते रहो। चाहे कोई किसी भी भावना व कामना से आए, लेकिन आप यह गिफ्ट अवश्य दो, तब कहेंगे मास्टर भाग्य विधाता। इथून पुढे ही गोष्ट सगळ्यात जास्त आवश्यक आहे। कोणी कोणत्या भावनेने येईल, कोणी कोणत्या भावनेने येईल, कोणी कोणत्या स्थितीमध्ये येईल, कोणी कसा येईल, दुःखी परेशान कसा येईल, आपल्याला त्रास देण्याच्या हिशोबाने येईल, आपल्याला काय द्यायचंय, बाबा म्हणते सगळ्यांना ही गिफ्ट तुम्हाला द्यायची, शुभ भावना और शुभ कामना की गिफ्ट देना है, क्योंकि यहाँ से आगे अब
वातावरण और ही बिगड़ता जाने वाला है। इसलिए सभी को गिफ्ट देना है, हमें सबके प्रति शुभ भावना रखनी है, और हम शुभ भावना रखेंगे सबके प्रति तो उनके भी हमें अच्छे वायब्रेशन आएंगे। नाही तर मग आपल्यामध्ये नकारात्मकता असेल, आपण वाईट विचार करू तर त्यांच्याकडून पण आपल्यामध्ये ती नकारात्मकता येईल। त्यांच्या नकारात्मकतेला कट करण्यासाठी, त्यांचे चुकीचे वायब्रेशन जे आपल्याला कमजोर करण्यासाठी येतील त्याला कट करण्यासाठी आपल्याला इथून शुभ भावनेचे बाण सोडत राहायचे, तर त्यांच्या बाणांचा कुठलाही प्रभाव आपल्यावरती पडणार नाही। स्लोगन, मेहनत के साथ महानता और रूहानियत का अनुभव करना ही श्रेष्ठता है। तो मेहनत तो लेना है, जो बाबा हमें सिखाता है, ज्ञान, योग, धारणा, सेवा, इसकी मेहनत, बाकी सारी मेहनत से बाबा ने छुड़ा दिया, लेकिन इस मेहनत के साथ महानता और रूहानियत का अनुभव करना है। हमारा जीवन महान दिखाई देना चाहिए, दुनिया वालों जैसा नहीं, महान दिखाई देना चाहिए कि हम महान बाबा के महान बच्चे हैं। ये हमारे बोल चाल वाणी व्यवहार से दिखाई देना चाहिए, और आत्मिक अनुभूति सबको हमारे द्वारा होनी चाहिए। मधुबनवरून एक मेसेज आलेला आहे की इथून पुढे कशाची आवश्यकता आहे। ओम शांति। सभी सेवा केंद्रों के निमित्त टीचर्स बहनें और सभी ब्राह्मण कुलभूषण भाइयों और बहनों प्रति मधुबन बेहद घर से मधुर स्नेह संपन्न याद प्यार स्वीकार हो। आशा है आप सभी यथाशक्ति मीठे प्यारे बाबा की याद और बेहद की सेवा में अपना अमूल्य समय सफल कर रहे होंगे। वर्तमान समय दिन प्रतिदिन देश विदेश से जो समाचार सुनने में आ रहे हैं, उनसे ऐसा प्रतीत होता है कि अब समाप्ति का समय ज्यादा दूर नहीं है। जी काही हालत होत चाललेली दुनियेमध्ये अशी एक भासना येते। बाबांनी डायरेक्ट डेट तर दिलेली नाही, डायरेक्ट टाइम तर सांगितलेला नाहीये, पण एक अंदाज असा आहे की आता लवकरच समाप्ती होणार आहे, ती प्रोसेस लवकरच सुरू होईल। कभी भी कुछ भी हो सकता है, आखरीन होना तो है ना, व्हायचं तर आहे, 2036च्या पहिले तर व्हायचंच आहे, बाबांनी सांगितलेलंच आहे, तर पण ते कधी कुठे कसं होईल नहीं सांगितलेलं आहे। तो अचानक के लिए हमें तैयार रहना है, परंतु बाबा ने कहा हुआ है कि जो होगा अचानक होगा। कुठला विनाश, कुठले कुठले कोणत्या प्रकारची परिस्थिती येणार आहे हे काही बाबांनी डायरेक्ट थोडी सांगितलेलं आहे। डायरेक्ट सांगितल्यावर तर सगळा गोंधळच गोंधळ होऊन जाईल मग। इसलिए अचानक कहीं पर भी किसी भी कोने में कभी भी कुछ भी हो सकता है। ये अचानक का पाठ भूलना नहीं है, इस पाठ को पक्का करके अब सदा एवर रेडी रहने की आवश्यकता है। तो इस पाठ को, अचानक कहीं भी कुछ भी हो सकता है, इसको पक्का करके हमें डरना नहीं है, की घाबरून नाही जायचंय की कधी काही होऊ शकतं, मग ते भीती मनामध्ये घर करून जाईल। तो क्या करना है, सदा एवर रेडी रहने की आवश्यकता है। कभी भी कुछ भी हो जाए, मेरी स्थिति डाउन नहीं होगी, मुझे शक्तिशाली स्थिति में रहना है, बाबा और मैं साथ साथ हूं, कंबाइंड हूं, असं एवर रेडी स्थितीमध्ये राहायचंय। अचानक ऐसी परिस्थितियों का निर्माण होगा जब कोई कुछ नहीं कर सकेगा, घर से बाहर नहीं निकल सकेंगे। पुढे चालून कधी होऊ शकतं आणि कुठे कोणत्या एरियामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते। गृहयुद्ध, महामारी, प्राकृतिक आपदाएं, कुछ भी हो सकता है, कुठे काय होईल, कुठे काय होईल। ऐसे नाजुक समय में हम बाबा के बच्चों को अभी से हर परिस्थिति का मुकाबला करने के लिए सदा तैयार रहना है। शक्तिशाली बनवून घ्यायचे, स्वतःला कमजोर नहीं व्हायचं ही गोष्ट ऐकून। तो मुकाबला करने के लिए सदा तैयार रहना है। इसको ध्यान में रखते हुए सभी ब्राह्मण कुलभूषण भाइयों बहनों प्रति और विशेष निमित्त टीचर्स बहनों प्रति ये सावधानी दी जाती है कि सेवा केंद्रों और अपने अपने घरों पर राशन, जरूरी चीजें जैसे दवाइयां, नकद रकम आदि का समुचित प्रबंध करके रखे। अचानक सगळं बंद झाल्यावर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आपली आपली थोडीफार व्यवस्था करून ठेवायची।
ते आता आज उद्या सुरू होईल असं नाहीये, पण सांगता येत नाही. कोरोनाच्या आधी पण असा मेसेज आपल्याला आला होता संदेशमध्ये एक 6 महिन्यापूर्वी, पण त्याला मग सगळे घाबरून जातील म्हणून थोडंसं त्याला मग सांगितलं गेलं की अभी ऐसा कुछ अभी तुरंत तो नहीं होने वाला है, सगळे घाबरून जातील म्हणून. नाहीतर तो संदेश गुलजार दादींनी आणला होता कि ऐसा कुछ होने वाला है, घर में स्टॉक करके रखो धान्य वगैरह, ऐसा मैसेज संदेश में आला होता डायरेक्ट. और कोरोना 1 साल के अंदर अंदर आ गया था उस समय. तर आता पण हा आता संदेश तर नाही आलेला आहे, पण एक अंदाज बाहेरची सगळी परिस्थिती बघून. किसी भी प्रकार के, मग महत्वाची गोष्ट अजून इथं जे आपली व्यवस्था करून ठेवायची घरामध्ये. दूसरी महत्वाची गोष्ट, किसी भी प्रकार के वाद विवाद से स्वयं को दूर रखे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारच्या वादविवादामध्ये घरामध्ये पण नाही आणि बाहेरच्यांशी पण नाही. कारण एक थोडासा वाद फार मोठे लढाईची ठिणगी टाकू शकतो. कारण लोकांमध्ये सहनशक्ती राहिलेली नाहीये बिलकुलच. थोडंसं काही आपण आपला अहंकार जागृत करून जर काही बोलायला गेलं, काही करायला गेलं, ते सहन नाही करू शकत आहे आज. आणि त्या छोट्याशा वादाचं रूपांतर खूप मोठ्या लढाईमध्ये होऊ शकतं. आणि हा अंतिम समय चाललेला, हिशोब किती मोठ्या रूपामध्ये निघू शकतो. कोणतं काहीतरी तात्कालिक नॉर्मल कारण होईल, पण हिशोब खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघू शकतो. म्हणून हा खूप महत्वाचा इशारा आहे. किसी भी प्रकार के वाद विवाद से स्वयं को दूर रखे. सामने पड़े पत्थर में सिर मारने से अच्छा है कि बचकर निकल जाए. दगड आहे समोर, त्याच्यावरती डोकं आपटून काय फायदा आहे. किसी को समझ में नहीं आ रही हमारी बात, तर त्याला त्याच्याशी किती डोकं लावून काय फायदा आहे. निघून बाबा म्हणतात टाळून टाका, इग्नोर करा. बचकर निकल जाए. कैसी भी परिस्थिति क्यों न हो, हमें किसी से उलझना नहीं है. कोणाशीच वादविवादामध्ये पडायचं नाही. कोणाशीच आपण आपलंच म्हणणं खरं आहे हे नाही, तो म्हणतोय ना ठीक आहे, तो म्हणतोय त्याला मान्य करून घ्यायचंय. आपण जास्त आपलं म्हणणं खरं करण्याची आवश्यकता, आपली जी बाजू आहे ती स्पष्टपणे सांगायची आहे, पण जास्त वादविवादामध्ये नाही पडायचंय. कारण पहिलेच तर खूप समस्या आपल्या समोर वाढवायच्या नाही. आता आजकल वातावरण में भय, अशांति, धार्मिक उन्माद, कटुता और अविश्वास व्याप्त है. व्हायब्रेशन जर आपण थोडं शांत मनाने जर चेक केलं इथलं व्हायब्रेशन, तर आपल्याला लक्षात येईल काय काय कसं वेगळंच वाटतं या वातावरणामध्ये. कटुता आलेली आहे, भय भीतीचं वातावरण आहे, अशांती आहे, असं काही फ्रेश नाही वाटत इथं. जे 20 वर्षापूर्वी जसं वाटायचं तसं नाही वाटत आता. वातावरण बिलकुल खराब अवस्थेमध्ये, ते व्हायब्रेशन सगळे वातावरणामध्ये. तो भय, अशांति, धार्मिक उन्माद, कटुता और अविश्वास इस वातावरण में है. ऐसे सगळे वाइब्रेशन है. ऐसे समय में सारे विश्व को शांति और प्रेम का सकाश देने की सेवा करें. ऐसे समय में सारे विश्व को शांति और प्रेम का सकाश देने की सेवा करनी. आपलं कर्तव्य काय, वातावरण असं आहे, पण आपल्याला शांती आणि प्रेमाची सकाश दुनियेमध्ये पसरवायची. आणि त्यासाठी शुभ भावना आणि शुभ कामना, जे वरदान आजचं आलेलं आहे ते महत्वाचं वरदान आपल्याला वापरायचंय. सगळ्यांविषयी सरसकट शुभ भावना आणि शुभकामना आपण ठेवू. ऑटोमॅटिक शांती आणि प्रेमाची सकाश आपल्याद्वारे जाईल आणि वातावरण हळूहळू सुधरत जाईल. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो.